गिरनारच्या 600 पायऱ्या चढल्यानंतर या व्यक्तीसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आणि त्याचा त्या प्रकारे मृत्यू झाला। नक्की काय घडलेलं आहे पहा। MM मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। प्रसाद संसारे हे शृंगारतळी बाजारपेठेतील प्रतिष्ठित रवींद्र स्टोअर्सचे मालक होते। त्यांच्या अचानक निधनानं परिसरात शोककळा पसरली आहे। त्यांच्या जाण्यानं व्यापारी वर्ग, मित्र परिवार आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। प्रसाद हे उत्कृष्ट क्रिकेटपटू होते आणि दररोज क्रिकेट खेळण्याची त्यांना आवड होती। तसेच त्यांना नवनवीन दुचाकी मॉडेल्स चालवण्याचा छंद होता। त्यांचे गिरनार इथं जाणं हे अचानक ठरलं होतं, परंतु देवदर्शनाचा प्रवास अखेर त्यांच्या जीवनाचा शेवट ठरला। प्रसाद यांच्या निधनानं संपूर्ण गुहागर तालुक्यात शोकसागर बुडाला आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई वडील, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे। त्यांच्या अकाली निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील एका तरुण व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। देवदर्शनासाठी गिरनार इथं गेलेल्या प्रसाद उर्फ बाळा रवींद्र संसारे वय वर्ष 46 यांच्या मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद संसारे हे गुहागर येथील काही मित्रांसह गुजरातमधील गिरनार इथं दर्शनासाठी गेले होते। शनिवारी सकाळी सुमारे 6 वाजता ते पायऱ्या चढत असताना अचानक कोसळले। त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं जागीच त्यांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेची माहिती सोबत असलेल्या मित्रांनी तात्काळ शृंगारतळीत त्यांच्या नातेवाईकांना दिली।